अरे सिद्धेश, ह्या ना आपल्या बोला दादा. देवपूजेच्या मूर्त्या आहेत. हा बरोबर. रोज ऑफिसला जाताना ना ह्या घासतो, हा. पण त्याच्यासाठी मला उशीर होतो आणि त्यामुळे देवपूजेला सुद्धा उशीर होतो. तर याच्यासाठी काय ऑप्शन आहे का तुझ्याकडे? हा आहे ना, हे बघा ना, आता ही स्वामींची मूर्ती आहे. ही आलेली तेव्हा आमच्याकडे पूर्ण काळी होती, तर आम्ही ह्याच्यावरती गोल्ड पॉलिशिंग केलेलं आहे. ओके. तसंच ह्याच्यावरती आम्ही गोल्ड पॉलिशिंग करतो, सिल्वर पॉलिश करतो आणि पितळेसारखं नॅचरल पॉलिश येतं ते करतो. आणि मग त्याची काय कॉस्टिंग होणार? कॉस्टिंग आता बघा, ही स्वामींची मूर्ती आहे. आता ही थोडी 2.5 इंचाची मूर्ती आहे, तर ह्याचे आपण 250 रुपये घेतो. बरोबर. 2 इंचाची मूर्ती असेल तर आपण 200 घेतो. ऍज पर साईजच्या हिशोबाने त्याचं कॉस्टिंग वाढतं. त्याच हिशोबाने या मोठ्या मूर्त्या आहेत, तर ह्याचं टायमिंग जसं वाढतं, काम वाढतं, त्या हिशोबाने त्याचं कॉस्टिंग होतं. ओके, म्हणजे तुम्ही हे होम डेकोरच्या ज्या मूर्त्या असतात त्या सुद्धा पॉलिश येस करून येस, देता? सर्व करून देतो. ह्याच्यावरती मी गोल्ड पॉलिशच केलेली आहे. हा Okay. राम दरबार आहे पूर्ण. तर खूप छान दिसते. आता जसं की आता ही माझी ना सिल्वरची लक्ष्मीची मूर्ती आहे. बरोबर रोज घासतो, हम्म. काही पडतोय कारण मी समुद्राच्या जवळच राहतो. बरोबर आहे ना. आता मुंबईमध्ये आपला समुद्रच झाला पूर्णपणे. तर हे बघा, आता ही पण चांदीचीच मूर्ती आहे. ही विष्णूजींची मूर्ती आहे. ही आलेली तेव्हा सेम अशीच होती, ह्याच्यावर थोडी अजून काळी होती, तर आम्ही ह्याला केलेलं आहे. आणि हे पण पॉलिश तुमचं 4 ते 5 वर्ष असंच राहील. म्हणजे ह्याच्यावर आता हाय मेंटेनन्स पण नाहीये. हाय मेंटेनन्स नाहीये. तुमचा पितांबरीचा पूर्णपणे खर्च वाचून जातो. पितांबरी तर सोडाच, त्याच्यावर तुम्हाला जे डेली ते घासावं लागतं ना, ते तुमचं वाचून माझा जाणार आहे. टाइम 4-5 भरपूर वर्ष. सेव्ह होऊन हा, जाईल. बरोबर ओके. आणि आता ना आपल्या देवपूजेसाठी पण भांडी असतात हा. तांब्याच्या, त्या बरोबर. सुद्धा वारंवार घासल्या तरी काळ्या पडतात. हे बघा त्यासाठी ना. काय ऑप्शन आपल्याकडे? आता हा बघा कळस आहे, तर हा कॉपरचा आहे, म्हणजे तांब्याचा आहे. बरोबर. तर ह्याच्यावरती पण आपण कोटिंग केलेलं आहे. तरी तुम्हाला वाटत असेल हे मी दुकानातून आणून इथे आता ठेवलेलं आहे, पण तसं काय नाहीये. हे जुनच होतं, ह्याच्यावरती आम्ही कोटिंग केलेलं आहे. आता हे कोटिंग हा एकदम न्यू वाटतोय. न्यूच वाटणार ना, कारण का त्याला आम्ही ते आमचे 5-6 प्रोसिजर आहेत, ते आम्ही केलेले आहेत. ओके. कॉपरवरती कॉपरचा सेम फिनिश आम्ही देतो. आणि हे जर कॉपरचं असेल, हे सिल्वर पाहिजे, ब्रास सारखं गोल्ड पाहिजे, ते पण आम्ही करून देतो. ओके, म्हणजे ह्याच्यावर सुद्धा कॉपरवर सुद्धा गोल्ड पॉलिश येस होतं येस, होतं आणि सिल्वर पॉलिश Yes, होतं. yes, होतं. आणि आता गणपती बाप्पा सुद्धा येणार आहेत, तर आपल्या नाही, घरात नक्की. येण्याचे समय असतात, त्या आता वर्षात मग आपण एकदाच काढतो. बरोबर. तर त्या आता माझ्याकडच्या काळ्या झालेल्या, तर मला पॉलिश करायचं. त्याच्यावर कुठली पॉलिश करता येईल आपल्याला? बघा ना, आता ही समई आहे बेसिकली. आता ही आलेली आमच्याकडे करण्यासाठी, तर कस्टमरची डिमांड होती की आम्हाला गोल्ड करा, म्हणून आम्ही गोल्ड केले. ओके. ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे 3-4 व्हरायटी आहेत. एक तर गोल्ड आहे, त्यानंतर देन ब्रास सारखं म्हणजे नॅचरल पितळ कसं दिसतं तसं ग्लॉस मध्ये, आणि एक मॅट मध्ये येतं, ओके. आणि देन अँटिक मध्ये येतं. अँटिक जसं आपण एकदम जुनी Copper type थोडासा कॉपर finishing टाईप. येतं. आणि सिल्वरचं म्हणजे चांदीचं पॉलिश पण आपण Okay, ह्याच्यावर ह्याच्यावर करू चांदीचं शकतो. polishing पण Yes, करू yes, शकतो. एकदम चांदीसारखं दिसेल हे. कोणाला Okay. समजणारच नाही चांदीचं आहे का पितळेचं आहे. अरे वा. हा. तर बघू शकता, यंदाच्या गणेशोत्सवासाठी तुम्हाला जर तुमच्या घरातल्या पितळेच्या समया पॉलिश करून हव्या असतील तर तुम्हाला कुठे यायचं आहे? तर आरटी मेटल कोटिंग मध्ये माझं नाव आहे सिद्धेश. तर मी डिटेल्स इन डिस्क्रिप्शन आणि ऑन स्क्रीन देणारच आहे. बघू शकतात मित्रांनो, तुमचं आता काम मी अतिशय हलकं केलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही ऑफिसलाही टायमावर जाऊ शकतात आणि देवाची पूजाही टायमावर करू बरोबर. शकता. तर मित्रांनो, तुमच्या घरातल्या देवपूजेच्या मूर्त्या, देवपूजेच्या वस्तू, समया, अँटिक वस्तू, होम डेकोरच्या वस्तू जर तुम्हाला पॉलिश आणि कोटिंग करून हवे असेल तर आरटी मेटल कोटिंगला लवकरच लवकर भेट द्या.